श्रीराम नमस्कार. आज 7 एप्रिल 2024. भगवद्गीता आणि मनुष्य जीवन भाग 21. मागच्या भागामध्ये आपण भाज्य, भाजक आणि भागाकार याचं एक छोटंसं गणिती रूपी गीतेमध्ये हे सूत्र कसं वापरतात किंवा वापरता येईल हे थोडक्यात पाहिलं होतं. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायापर्यंत ही जी गणित सूत्र आहेत ही सगळी त्या त्या भागाच्या अनुसार काम करतात. कर्मयोगाचा शेवटचा भाग म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग, कर्म तुला करायलाच पाहिजे, युद्ध तुला करायलाच पाहिजे हे जेव्हा सांगितलं किंवा तू युद्ध कर, तू युद्ध केल्यानंतर एक धर्माची स्थापना तुझ्या हातून होणार आहे आणि धर्माची स्थापना हातून होताना जो निपात होतो किंवा अजून ज्यांना मरण येतं किंवा आपल्या हातनं काही जर हत्या होतात, त्या हत्या वास्तविक त्याला वध म्हटलं पाहिजे, पण आपण हत्या शब्द एवढ्यासाठी वापरला की त्या क्षणी माहीत नसतं. ते जे काही होतात, या घटना ज्या होतात त्या कर्माच्या अनुषंगाने त्याचं विभाजन केलं जातं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. शाहिस्ते खानाची बोटं छाटली. शासनचा राजा, रयतेचा राजा आणि गुन्हेगाराला केलेलं शासन अशा अनुषंगाने ती केलेली कृती होती. तो खून होता किंवा बोटं छाटली म्हणजे हाफ मर्डर होता असं नाही. हे सांगायचं कारण असं की भगवंतांनी अर्जुनाला अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग आणि आता जो पुढे येईल त्या चौथ्या योगामध्ये ज्ञान, विज्ञान आणि संन्यास म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं प्राप्त झालेली माहिती, त्या माहितीचं उपयोग आता कसा करायचा. आपण एखाद्या स्थळाला भेट देतो, किल्ल्याला भेट देतो, त्या किल्ल्याची माहिती त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ डावीकडे लिहिलेली असते. एक फलक असतो की त्याचा इतिहास आपण म्हणतो. आपण घरी वाचून आलेलो असतो. घरनं निघतानाच ती पूर्ण माहिती घेतलेली असते की अमुक अमुक ठिकाणी आपण आत गेलो की ते त्या त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. जर तिथं काही शारीरिक हानी होणार असेल तर त्याची काळजी आपण घरातनं निघाल्यापासूनच घेत असतो. आणि जेव्हा त्या ठिकाणी पोचतो तेव्हा बाहेर त्याच्या सर्व सूचनांचं आपण पहिलं वाचन करतो, नियमाची नियमावली वाचन करतो. मग भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने ह्या सर्व नियमांचं अगोदर ऐकून मनन केलेलं होतं. फक्त अर्जुन असा नाही तर भगवद्गीतेमधल्या, महाभारतामधल्या प्रत्येक पात्राने, मग तो राजा असो, सैनिक असो, कोणीही त्या युद्धाच्या नियमांचं वाचन करून त्या अनुषंगाने जो आराखडा तयार केला होता युद्धाचा, त्या अनुषंगाने ते युद्ध होणार होतं. हे आता सांगायचं कारण असं, महाभारत सगळ्यांनीच ऐकलेलं आहे आणि महाभारत सगळ्यांनी पाहिलेलं पण आहे. अपेक्षा कोणाकडनं करावी. ज्या अवस्था आत्ता निर्माण झालेली होती, युद्धाची अवस्था निर्माण झालेली होती, एकाच घरातले कुटुंबीय एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले होते. याचा अर्थ
पहिल्यापासनं मनामध्ये प्रेम भावना नव्हती हे सिद्ध होतं. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, कर्माचा विचार तू करायचा नाही. कर्म हे प्रत्येक मनुष्याला करायला लागतं आणि प्रत्येक मनुष्य कर्म हा करतोच. पण हे पार्था, निरपेक्ष फळाची अपेक्षा न करता तू कर्म कर. आणि मग जेव्हा हा कर्मयोग संपतोय, तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्यात तू सामावला आहेस, माझ्यात तू सामावून जेव्हा जाशील तेव्हा तुझं स्वरूप बदलणार. म्हणजे तू कोण? तर अर्जुन म्हणून नाही, तर कृष्णाचा सखा म्हणून तू ओळखला जाशील कदाचित. कारण जो योद्धा तुझ्या प्रतिस्पर्धी असेल त्याला तुझी प्रत्येक क्षणी त्यावेळची ओळख ही वेगळी लागेल. इथं एक कायम आपण लक्षात ठेवायचं की आपण घरामधनं, आपल्याकडं प्रत्येकांकडं कार आहे, टू व्हीलर आहे, सोसायटीत आपण गाडी पार्क करतो आणि सकाळी सांगतो की तिथं एक वॉचमन किंवा एखादा माणूस की गाडी पुसायला धुवायला. माणसाला तेवढा वेळ होत नाही. ते आता बहुतांश सोसायटीमध्ये हे झालेलं आहे. आणि मग त्या माणसाला सांगायचं की अमुक गाडी धुऊ, त्या महिन्याचे त्याला पैसे द्यायचे. एवढाच संबंध. पण इथं खुद्द भगवंत त्या अर्जुनाचं, ज्यावेळी युद्धाची तयारी झाली, अश्व निवडले गेले आणि त्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण प्रतिज्ञा घेऊन जेव्हा त्या रथामध्ये आरूढ होणार होता, तेव्हा त्या रथाचं पूर्ण स्वच्छता, घोड्यांना खायला घालणं, पाणी देणं, हे काम भगवंतांनी, श्रीकृष्णांनी केलं. हे वाचायला, ऐकायला अतिशय सोपं आणि छान वाटतं. पण का केलं? एका बाजूला एक वाक्य कायम लक्षात ठेवा. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय, हे पार्था तू कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. ठीक आहे. आणि दुसरीकडं भगवंत त्याच अर्जुनाचा रथाचं सारथ्य करताना त्या अश्वांना खायला घालतात. युद्धाला सुरुवात व्हायच्या आधी जेव्हा रथावर आरूढ व्हायचं, त्या घोड्यांना पण तयार करायला पाहिजे ना. पण मग इथं आपल्या मनामध्ये हा प्रश्न कधी येतो का, जो अर्जुनाच्या मनात आला. अर्जुन विचारतो, केशवा तू म्हणतोयस की फळाची अपेक्षा करायची नाही, कर्म कर. पण मला सांग, हे जे काही तू करतोयस, तुझं जे म्हणणं आहे की मी युद्ध करावं, मग मी युद्ध केलं जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्यामध्ये मला वीरगती मिळाली किंवा समोरच्यांना वीरगती मिळाली, तर ह्या कर्माचं अपेक्षा कोणी ठेवली आहे? मी तर ठेवलीच नाही आहे. नीट लक्षात घ्या. युद्ध सुरू व्हायच्या वेळी दोन्ही सैन्याच्या मधोमध जेव्हा रथ उभा केला गेला आणि अर्जुनाची चौफेर नजर, एक लक्षात घ्या, शब्द फिरतात. अर्जुनाची नजर चौफेर जाणं आणि अर्जुनाची चौफेर नजर, म्हणजे चौफेर नजर असाला मनुष्य स्थितप्रज्ञ लागतो, जो मानसिक अवस्थेतनं सुद्धा सर्व बाजूचं बघू शकतो, मागचंही बघू शकतो. असा अर्जुन गर्भगळीत झाला होता. आणि त्या अर्जुनाला युद्धाला तयार करायचं काम धर्मस्थापनेसाठी हा श्रीकृष्ण करत होता. म्हणजेच काय झालं, अर्जुन कृष्णाला विचारतोय, केशव असं नाही का की फळाची अपेक्षा, मला तू सांगतोय फळाची अपेक्षा करू नको, पण फळाची अपेक्षा वास्तविक तूच करतोयस, वापर माझा करतोयस, पण फळ तुला हवंय. मनामध्ये भगवान श्रीकृष्ण हसतात आणि तिथं अर्जुन त्या श्रीकृष्णाला म्हणतो, जर तुझी अपेक्षा असेल धर्माची स्थापना आणि त्याच्यासाठी मी युद्ध करावं,
त्याच्यासाठी उभं राहावं, तर मुळामध्ये माझी अपेक्षा नाही आहे की मी हे जिंकून राज्य मी सहज प्राप्त होईल, मग मी त्याचा राजा होईन, मग जेवढे मेले असतील त्यांच्या तळतळाट त्याच्यामध्ये मला कशाची काही म्हणजे काही गरजच नाही आहे. पण तू म्हणतोयस, तू जे ज्ञान दिलंस, मी कर्म करायला पाहिजे. पण ते कशासाठी? म्हणजे फळाची अपेक्षा माझी आहे का तुझी आहे? अर्जुनाचा प्रश्न नीट लक्षात घ्या. अर्जुनाला कशाचीच अपेक्षा नव्हती, म्हणून तो सुरुवातीलाच म्हटलं मी मला नकोच काही. पण भगवंतानी जर ठरवलं असतं तर ते कौरवांच्या बाजूने लढले असते. म्हणजे जसं आपण आत्ता मतदानात म्हणतोय की हरवण्यासाठी एखादा दुसऱ्या पक्षात सामील होतो, तसं तेवढे भगवान श्रीकृष्ण हुशार होते की ते कौरवांच्या बाजूत गेले असते तरी त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली असती की कौरवांची हार झाली असती, श्रीकृष्णाच्या प्रतिमेला इमेजला धक्का लागला नसता आणि स्थापना धर्माचीच झाली असती. पण मग हे कशासाठी? हा सगळा खेळ आहे म्हणजे काय आहे हे मला कळलं नाही. आणि तू भगवंता मला सांगतोयस की अर्जुन हा कर्मयोग जे तुला आत्ता करायचं काम आहे, जे मी सांगतोय गुरु म्हणून, आपण गुरु गोत्र आणि यज्ञ हा 3 भाग पाहिले, त्याच्यात गुरु जे सांगतो त्याच्यावरती शिष्यांनी परत का, कधी, कशाला, परंतु हे प्रश्न विचारायचे नसतात. पण मग हे जे तू मला जे सांगत आहेस की मी तुला विचारायचंही नाही आणि तू मला तत्वज्ञान पण देणार, मग हे ज्ञान नक्की काय आहे? हे गौडबंगाल काय आहे? माझी भावना, माझी अपेक्षा काहीही नाही, तरी तू मला हातात हे धनुष्य ठेवून देऊ शकत नाही आहेस. खाली ठेव म्हणून बरोबर माझ्याशी बोलून चाणाक्ष रीतीने तू ते धनुष्य मला आत्ता मी जे बिथरल्या हाताने ठेवलेलं करायचा प्रयत्न करत होतो ते परत मी खांद्यावर घेतलं आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्यापेक्षा तुला जास्त स्वतःला कुतूहल आहे, इंटरेस्ट आहे की कर्म करावं. आणि मुळात कर्म तू, फळाची अपेक्षा तू केली आहेस. मी लढणार, समोरचा मला मारणार किंवा मी त्यांना मारणार आणि धर्मस्थापना होणार. म्हणजे हे जी फळाची अपेक्षा आहे, धर्मस्थापना हे जे फळ आहे, ही अपेक्षा हे केशवा तू केलेली नाही आहेस का? तूच केली आहेस. पण मग त्याच्यासाठी आम्ही कशाला कामी का? मग इथं भगवंत मनामध्ये हसतात आणि त्याला सांगतात की अर्जुना, जीवनामध्ये काही प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं घटना घडल्यानंतर मिळतात. गुरुनी सांगितलं, तुला मी जे ज्ञान दिलं कर्मयोगामध्ये की गुरु गोत्र आणि यज्ञ म्हणजे काय, तर गुरुचा जो सांगेल ती आज्ञा पाळली पाहिजे. मी तुला हे सांगितलं ते गुरुतत्वाने सांगितलं. अर्जुन तिथं म्हणतो, नाही मला काही समजलं नाही, मला काही कळलं नाही. तू असा कोड्यात बोलू नकोस. तो भगवंताला विचारतो, अर्जुन की तुला जे काय सांगायचं आहे ना, हे तू असं फिरवून सांगतोस, तात्पुरतं काहीतरी उभारी निर्माण करतोस, माझ्यात जोश येतो, पण माझा प्रश्नाचं उत्तर काही मला सहज मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतो, ठीक आहे, मग तू मला सांग, तुझं माझं नातं काय? परत कर्मयोगातल्या गुरुतत्वावरती भगवान श्रीकृष्ण येतात. ते म्हणतात, तूची गुरुबिंदू पिता, तुची इष्ट देवता, असं तू 100 वेळा तू अर्जुन म्हणून झालेला आहेस. आणि हेच तूच सांगितलं आहेस केशवा की ज्या त्या अवस्थेमध्ये मी त्या अवस्थेमध्ये त्या भूमिकेत असतो. पण मग हे असं असताना मला कसं कळणार तू आत्ता कुठल्या भूमिकेत आहेस? मग तिथं भगवंत अर्जुनाला आधीच नातं काय ते समजावून सांगतात की मी तुझा मित्र पण आहे, तू माझा सखा पण आहे. बघा बरं का, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू माझा मित्र पण आहेस.
तू माझा सखा पण आहेस आणि आत्ता मी तुझ्या रथाचा सारथी पण आहे आणि मी तो त्या भगवंताचा अंश पण आहे. मित्रत्व नातं म्हणजे काय की जे दोन मित्र येतात की त्याची सुखदुःख समजून घेतात. आपण एखादा असं धरून चालू आहे, समजण्यासाठी एक सोपं उदाहरण सांगतो. आपल्याला मित्र असतात, ते म्हणतात काय रे कसा आहे, बरंच ठीक आहे. काही मित्र असे असतात की प्रत्येक क्षणाला प्रत्येक संकटाला तुम्हाला मदत करत असतात, तुमच्याबरोबर असतात. काही जरा अडलंय का, काय झालं, रोज भेटतात. मग कधी कधी कोणाच्या तरी चेहऱ्यावरती दुःख असतं, म्हणजे चेहरा पडलेला असतो की दुसरा विचारतो का रे काय झालं का, तुला काही मदत हवी आहे का. मैत्रीचं नातं, तुला पाहिजे असेल तर सांग, मी मदत करायला तयार आहे. हा एक भाग झाला मैत्रीचा. पण अर्जुना, भगवंताशी मैत्री होऊ शकत नाही. नावलींनी सांगितलं की पांडुरंगाशी मैत्री होऊ शकत नाही. तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, हे पांडुरंगांचे मित्र नव्हते तर त्याचे सखे होते. एखाद्या व्यक्तीचा मित्र असणं आणि सखा असणं, सखा म्हणजे तिथं फक्त तो सामावून घेतलेला असतं. इथं भगवंतानी अर्जुनाला सखा मानलं होतं, सामावून घेतलं होतं. अर्जुनाची सुख दुःख ही सामावून घेतली होती. आणि याचं सगळ्यात मोठं महाभारतातलं उदाहरण म्हणजे द्रौपदीचं स्वयंवर. मैत्री काय असते आणि सखा कशाला म्हणतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे द्रौपदी स्वयंवर होतं. ज्या स्वयंवरामध्ये कर्णही होता, पांडवही होते, भगवान होते, आणि पण असा होता पाण्यामध्ये बघून, हलत्या पाण्यामध्ये बघून वरती फिरणाऱ्या माशाचा डोळा भेदणं. आणि कर्ण हा असा एकमेव धनुर्धर होता. मी तर शब्द मुद्दामून एकमेव असा वापरतोय की तो एकटा होता म्हणून एकमेव, त्याला कोणाचं सहाय्य नव्हतं. आणि असा धनुर्धर त्या द्रौपदीच्या स्वयंवराला हजर होता. द्रौपदीचं स्वयंवर त्यांनी ऐकलं काय आहे, तो म्हणला एवढंच, कारण तो निष्णात होता आणि भगवान श्रीकृष्णाला कळलं होतं की कर्ण हा अर्जुनाच्या अगोदर बाण मारायला उठला होता. कर्ण हा माशाचा डोळा भेदणार हे श्रीकृष्णाला माहिती होतं. ज्यावेळी कर्ण त्या ठेवलेल्या पाण्याचं, आपण गंगाळं म्हणू समजून घेण्यासाठी, पाण्याच्या बांड्यापाशी आला आणि त्यांनी बाण लावला, एकाग्रता साधली, त्याच वेळी भगवंतानी श्रीकृष्णानी ज्या सिंहासनावर बसलं होतं ते अंतर आणि द्रौपदी जिथं उभी होती ते अंतर हे जवळ होतं. आणि भगवंतानी आपला डावा पायाचा अंगठा जमिनीवरती दाबला. तो दाबलेला अंगठा द्रौपदीने बघितला आणि द्रौपदीच्या लक्षात आलं की भगवंताला, ह्या कृष्णाला काहीतरी सांगायचं आहे आणि तिला ही भाषा बरं का, जो एकरूप असतो त्याला फक्त खुणेनी कळतं. घरामध्ये एखादे पाहुणे आले
तर लहान पोरगं येतं, आमच्याकडे आंबे आणलेत, आमच्याकडे आईस्क्रीम आणले, तर आई लगेच त्याला तो डोळ्यांनी करते की त्या पोराला कळतं हे घरात बोलायचं नाही, हे सांगायला लागत नाही. एकरूपता. सखा, याला सखा म्हणतात. खुणेनी कळतं तसं भगवंतानी डाव्या पायाचा अंगठा दाबला हे द्रौपदीने पाहिलं. त्यासमोर म्हणली की हे स्वयंवर मला मान्य नाही, सूत पुत्राला मी वरणार नाही. आपण इथपर्यंत ऐकतो, त्याच्यावरती म्हणतो ठीक आहे, म्हणून कर्ण बाजू झाला. कर्ण चिडला, रागवला की सूत पुत्राला त्याच्यामध्ये मला हे मान्य नाही, परंतु त्याला सगळं त्याचा अपमान झाला. पण द्रौपदीला जेव्हा कर्ण त्या बाणाला प्रत्यंचेला म्हणजे ताणत होता, तोवर कळलं नाही का? मग तिला कसं कळलं की हा सूतपुत्र आहे? कारण जेव्हा स्वयंवर चालायचं तेव्हा राजांची ओळख दिली जायची, तेव्हा तिच्या लक्षात यायला पाहिजे होतं. पण कर्णाचं सौंदर्यच इतकं उत्तम आणि छान होतं की त्याच्यापुढे द्रौपदीला पण कळलं नाही. पण भगवंतानी तिला वेळीच जागृत केलं. भगवंताची लीला कशी असते बघा. महाभारत घडायला, कारण घडायला भगवंत कसा कारणीभूत ठरतो आणि कसा तारणहार होतो. आणि तिथं कर्णाला बाजूला व्हायला लागलं. अर्जुनाने त्या बाणाचा म्हणजे माशाच्या डोळ्याचा वेध घेतला आणि मग द्रौपदीने हसत त्याला माळ घातली. असं ते स्वयंवर. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाचा कोणी जवळचा असा नव्हता. अर्जुनाला पुढं युद्धामध्ये तयार करण्यासाठी एखादा जो आपण म्हणतो ना मोहरा तयार करायचा आहे, सगळ्या घटना घडवायच्या आहेत, तसा भगवंताचं दूरदृष्टिकोनातून केलेलं हे एक कारण होतं. कर्माचं पुढं फळाची अपेक्षा कोणी केली होती? तर भगवंतानी केली होती. जेच भगवंत सांगतायत कर्माची अपेक्षा, फळाची अपेक्षा न करता कर्म करायला पाहिजे. तिथंच त्या कर्णाचा अपमान झाल्यानंतर दुर्योधनाने त्या कर्णाला हात दिलेला की हा सूतपुत्र नाही, हा साधा नाही, हा एका राज्याचा राजा आहे. आणि त्या क्षणी दुर्योधनाने कर्णाला राज्य बहाल केलं आणि कर्ण आणि दुर्योधन एकत्र झाले. मैत्रीचं उत्तम उदाहरण. भगवंत फक्त हसले, कारण भगवंत श्रीकृष्णाचं हसणंच असं होतं की त्याच्यामध्ये काय लपलं हे कोणाला कळायचंच नाही. आणि तिथं भगवंताचं काम झाले, मैत्री झाले. या प्रसंगातनं आपण आता परत ह्या आपल्या फ्लॅशबॅकला येऊ, म्हणजे ह्या ठिकाणी येऊ की कर्णाची त्या समोर लढताना अवस्था का. कारण नंतर कर्णाला जेव्हा कळलं की दुर्योधन हा असा वागतोय, ज्या सभेमध्ये द्रौपदीचा द्यूतगृहामध्ये अपमान झाला द्यूत खेळताना, तिथं कर्णाने सुद्धा त्या दुर्योधनाला दुःशासनाच्या कृतीला अनुमोदन दिलं. एका स्त्रीची हेटाळणी करण्याला अनुमोदन दिलं. म्हणजे जो धर्मालाच पालन करायचा एवढा धर्मवीर होता, दानवीर होता, असा कर्ण त्या क्षणी चूक करून बसला. आणि इथं भगवंतानी सांगताना भगवद्गीतेत सांगितलंय तर मैत्री कशी असावी, तर जेवढी जवळची असते
तेवढंच मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत हा मित्रच ठरतो. तसं हे महाभारतातलं दुर्योधन आणि कर्ण उदाहरण आहे. जर कर्ण त्या जिथं मैत्री, दुर्योधन माझा उत्तम मित्र आहे, त्यांनी मला अमुक अमुक केलं, मला राजा दिला, मला सन्मान दिला, माझ्याप्रमाणे वागला, हे जर सगळं असेल तर ती कर्णाची झालेली सगळ्यात मोठी चूक होती. हे भगवान श्रीकृष्णाने कर्णाला लक्षात सुद्धा आणून दिलं युद्धाच्या अगोदर भेटला होता तेव्हा. पण कर्ण हा दिलेला शब्द पाळणारा होता आणि त्यांनी मित्राला म्हणजे दुर्योधनाला शब्द दिला होता की काही जरी झालं तरी तुझ्या बाजूनी मी लढणार आणि अर्जुनाचा वध हा मी करणार. तेव्हा कर्णाला माहिती पडलं होतं, श्रीकृष्णाने ते असलेलं गुपित कुंती आणि श्रीकृष्णामार्फत कर्णाला कळलं होतं की हे 5 पांडव हे माझे भाऊ आहेत. पण तो कर्ण त्या क्षणी मैत्रीच्या मैत्रत्वाला भुलला आणि त्यांनी चूक केली. म्हणून भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की जीवनामध्ये मित्र असावा, पण तो तुम्ही डोळे उघडे ठेवून करावा. कारण बघा, आपण आता मुलगा आपण म्हणतो की त्याची मैत्री संगत वाईट आहे आणि तो वाया गेला, त्याला वाया घालवणारे हे मित्रच असतात. इथं अर्जुन भगवंताला म्हणतो की तू मला अजूनच गोंधळात टाकतोस. मी तुझ्याशी ज्या पद्धतीने किंवा ज्या नात्याने बोलतोय ते तुला असं केशवा समजायचं आहे का की मी मैत्रीच्या नात्याने बोलतोय? तर तिथं मग श्रीकृष्ण म्हणतो नाही, तू ज्या नात्याने मला प्रश्न विचारतोय ते नातं ना मित्रत्वाचं आहे ना सख्याचं आहे. तू एक सर्वसामान्य म्हणून प्रश्न विचारतोय की जो गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कृती करताना जसं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, हे किती जणांना त्यांनी अभय दिलं, त्याच्यानंतर त्या अफजल खानाच्या वधामुळे किती जणांना अभय मिळालं, ती उत्तम कृतीमध्ये मोजलं गेलं. मग त्याच्यामध्ये असं म्हणता येईल का की फळाची अपेक्षा त्यांनी केली होती? कारण कुठलीही गोष्टीला कारण निमित्त हे लागतंच. मग इथं अर्जुनाला भगवंत सांगतात की तुझ्या जी शस्त्र अस्त्र आहेत त्याच्यामध्ये जे स्थित देवदेवता आहेत ते सुद्धा काही कर्माच्या अपेक्षेने तुझ्या शस्त्रामध्ये स्थित नाहीत. तू धर्मासाठी काम करावं अशी त्यांनी अपेक्षा तुझ्याकडनं केलेली आहे. ह्याला अपेक्षा करणं म्हणतात. उत्तम एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडनं जेव्हा शिक्षक म्हणतात की यांनी उत्तमच मार्क पाडले पाहिजेत, अपेक्षा आहे. म्हणून त्या कर्म त्या गुरुजींनी केलं किंवा त्या मुलगा पहिला यावा हा गुरुजींचा हट्ट, म्हणजे ते गुरुजींचं कर्म होत नाही. जसं इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय की तू एवढा ज्या अर्थी मला सांगतोयस की तू हे युद्ध कर युद्ध कर युद्ध कर, याचं या कर्माचं मला कर्म करायला लावतोयस, पण मुळात त्याच्या फळाची अपेक्षाही तुलाच आहे. आणि मग भगवंत म्हणतात की तू कसा काय त्याच्यामध्ये, तुला लक्षातच येत नाही. या कणाकणात जर मी सामावलेला आहे आणि कणाकणात सामावलेली गोष्ट जेव्हा वेगळी केली जाते तेव्हा ती समाजापुढे मांडली जाते. आणि लक्षात ठेव, जीवनामध्ये 3 गोष्टी मनुष्यानी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे. मित्र परिवार हा कायम अधोगतीला नेतो. तुम्ही म्हणा असे कसे आमचे सगळे मित्र चांगले आहेत, पण जर विचार केला तर आपल्यातला जो वाईट गुण असतो हा मित्र परिवाराकडनं आलेला असतो. दुसरं, नातेवाईक आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतात. पार्था नीट ऐक, मैत्री अधोगतीला नेते, समोर कर्ण उभा आहे. नातेवाईक
वाईट अवस्था उत्पन्न करतात आणि युद्धाच्या भूमीवर आणून सोडतात. हे तुझे समोरचे जे सगळे भाऊ आहेत हे कारणीभूत आहेत. आणि तिसरं, बाहेरची सर्व ओळखीची माणसं जी मजा बघतात. इथं मग अर्जुन थोडा गोंधळतो, पण लगेच सावलीन श्रीकृष्णाला विचारतो, काय सांगतोस, असं म्हणतोस केशवा? पण तू मला सांग, हे जे तू सांगतोयस याला काही प्रूफ आहे का, पुरावा आहे का काही? म्हणजे असं कधी घडलंच की तू कोणाला सांगितलंयस आणि त्यांनी ह्या कर्मयोगाचा किंवा याचा उपयोग केलेला आहे? एक्सपिरियन्स आजच्या काळामध्ये त्याला रिव्ह्यू म्हणतात. आपण जेव्हा म्हणतो ना, आपण अगदी रोज स्विगीवरनं ऑर्डर देताना म्हणतो त्याला किती रेटिंग आहे ते बघू आणि मग ती खाण्याची ऑर्डर देऊ. तसं इथं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय, अगोदरचा काही एक्सपिरियन्स तुझा, की तू तर सर्वांना सांगितलेलं आहेस, ज्यांना पटवाचा प्रयत्न केलेला आहेस. बघावं शब्द अर्जुन काय वापरतोयस, की मी बोलून पटवाचा प्रयत्न केला आहे, तयार केलेलं आहे, असं काही रेकॉर्ड म्हणजे असं काही आहे का? मग भगवंताला पार अगदी मागत याज्ञवल्कापर्यंत, रामायणापर्यंत जायला म्हटले. बघ परत प्रकरण कुठं आलं, महाभारतातनं रामायणावरती आलं. ह्याचा स्पष्टीकरण भगवद्गीतेत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही म्हणाल रामायणामध्ये महाभारतामध्ये रामायण कुठं घुसवलं? मित्र पासून सांभाळून राहा, नातेवाईक हेच विनाशाला कारणीभूत ठरतात आणि इतर बाजूची माणसं ही हेटाळणी करतात. याचं उत्तम उदाहरण हे रामायणातच आहे, जे माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचे जे विविध अभ्यासक होते त्यांनी केलेलं आहे, त्याच्यात हे उदाहरण दिलेलं आहे. कारण हे पट्ट रावणाचा जेव्हा संहार झाला त्याला कारण कोण ठरलं? मुळात म्हणजे जेव्हा युद्ध त्याचं चालू होतं, युद्धाला असं अवस्था प्राप्त झाली की आता उद्या पहिला घाव पडणार. त्याच्या आधी विभीषण येऊन रामाला मिळाला. कोणाचा भाऊ? रावणाचा भाऊ, नातेवाईक, सख्खा. रामाला येऊन मिळाला. रात्री भेट झाली रामाची, लक्ष्मणाची, हनुमानाची, जांबुवंत, सुग्रीव, नील, अंगद आणि विभीषण. आजच्या भाषेमध्ये मीटिंग कशाची झाली? दुसऱ्या दिवशी इंद्रजिताला मारायचं कसं. कारण इंद्रजित पराभव सहजासहजी होणार नव्हता. 14 वेळा ज्यांनी इंद्राला पराजित केलेलं होतं त्याचं रेकॉर्ड होतं. 14 वेळा. आणि इंद्र कोण होता? तर देवांचा राजा. कारण विभीषणाने सांगितलं होतं जोपर्यंत इंद्रजित जिवंत आहे तोपर्यंत रावणाच्या जीवाला धोका नाही, आणि ज्या दिवशी इंद्रजित संपेल त्या दिवशी रावण संपेल. हे विभीषणाने सांगितलं होतं. आपण हे ऐकतो. पण विभीषण कोण होता? रावणाचा सख्खा भाऊ, चुलता, इंद्रजिताचा काका. आणि तो रामाला येऊन मिळाला आणि आपला भावाच्या मुलाचा वध कसा होऊ शकेल याचं गुपित त्यांनी रामाच्या, लक्ष्मणाच्या जवळ फोडलं. लक्षात घ्या बरं का, महाभारतात आपण भगवद्गीतेमधला कर्मयुगातला शेवट पाहतोय, जिथं भगवंतानी अर्जुनाला मैत्री, नातेवाईक
आणि जवळची माणसं यांच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही, की जे समोर सगळे उभे आहेत त्यांची ओळख करून देताना माझी स्वतःची कशातही अपेक्षा नाही, मी फळाचा अपेक्षित नाही हे सांगण्यासाठी हे सांगतोय. आणि इथं त्याचं उदाहरण रामायणातलं तेवढ्यासाठी दिलेलं आहे की विभीषण घरचा माणूस होता, त्यांनी घरच्याला मदत करायला पाहिजे होती. तुम्ही म्हणाल तो रावणाचा एवढा बेकार माणूस होता, त्यांनी कशी त्यांनी रामाला मदत करून बरोबरच केलं. अगदी तुमचं बरोबर आहे. पण मग अगोदरच रावण जर वाईट होता तर त्या सोन्याच्या लंकेत हा राहिलाच का? अगोदरच का नाही लंका सोडून निघून गेला? प्रश्नांना वाव खूप आहे. आणि मीटिंग झाली, भेट झाली, सांगितलं त्यांनी गुपित. 14 वर्ष जो जागलाय, 14 वर्ष ज्यांनी पत्नीचा पासून लांब राहिलाय, अशीच व्यक्ती त्या इंद्रजिताला मारू शकेल. लगेच नोट करून घेतलं गेलं. म्हणजे तिथं काही वही पेन नव्हतं, पण सांगतोय लक्षात येण्यासाठी. फर्स्ट टर्म कंडिशन आहे. दोघंही होते. लक्ष्मण, सिलेक्शन लक्ष्मण. शेषाचा अवतार हवा, लगेच लक्ष्मण 1 नंबर. असा बाण मारणारा हवा की इंद्रजित भात्यामध्ये बाण काढायला गेला तेव्हा तो हात उडला पाहिजे, इतका निष्णत धनुर्धर हवा. कारण रेकॉर्ड होतं, इंद्रजिताच्या हाताला बाण लागला तर तो समोरच्याला तो मारल्याशिवाय राहत नव्हता, हे त्याचं रेकॉर्ड होतं. आणि तो तेव्हा इंद्रजिताला कुठलंही शस्त्रास्त्र काही करत नव्हतं. नोट नंबर 2 मुख्य. ती गोष्ट नंबर 3, निकुंभला देवीची साधना करतो, तिथं शस्त्रास्त्र ठेवलंय. ते जर त्याचा विधीमध्ये जर विघ्न आणलं तर 80% काम झालंच समजायचं. कोणी सांगितलं? घरातल्या माणसाने. घर का भेदी लंका ढाये, उगाच नाही म्हणियत. आणि झालं, गुपित काढून ठेवलं. रामाला लक्ष्मणाचं काम सोपं केलं. हे एवढं तुम्हाला दिलंय, एवढं जर तुम्ही ह्याच्यातनं अप्लाय करत असाल, हे करत असाल, हा इंद्रजित मरू शकेल. सख्याने सांगितलं. म्हणला काय, मला कशाचीच अपेक्षा नाही, मी काय रावणाच्या गादीवर बसण्यासाठी आलेलो नाहीये. इथं अर्जुन बोलतो ना, मला कशाचीच अपेक्षा नाही, मी संन्यासी होतो, भीक मागून जगतो. तसं इथं विभीषण, रामा मला कशाची अपेक्षा नाही, पण जो माझा भाऊ वागतोय हे चुकीचं आहे, एवढं मला माहिती आहे, म्हणून मी तुला येऊन मिळालो. अरे पण तू काय केलंस? सख्खा ना, तुझा सख्खा भाऊ होता, रामाच्या आधी होता, आणि जर चुकलेला होता तर तू लंका सोडून जायला पाहिजे होतंस. तू त्या लंकेत का थांबलास? कशासाठी थांबलास? तू भाग नंतरचा. कधी इतरांना समजवायचा प्रयत्न केलास? कुंभकर्णाला समजवायचा प्रयत्न केलास की तो आपला भाऊ वागतोय तो चुकीचा आहे? कोणाला सांगायचा प्रयत्न केला नाही. इतिहासात लिहिलेलंच नाही की विभीषणाने इतरांची चर्चा केली की रावणाला समजावा, असं करा तसं करा, इंद्रजिताला समजावा, तुझ्या वडिलांना समजव. नाही, कुठंच नाही. मग डायरेक्ट रामाला येऊन भेटला आणि सांगितलं मारायचं गुपित. पण सांगितलं रामायणात, पण इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत बघा, घरच्यावरती विश्वास ठेवू नका. गतजन्मी असाच प्रसंगामधनं मदत घेऊन
त्या रावणावर विजय प्राप्त करणारे भगवान श्रीकृष्ण रामाच्या भूमिकेत जेव्हा होते तेव्हा तीच मदत घेतली. इथं ते ज्ञान अर्जुनाला देत आहेत. मदत घेऊ नको बरं व्हावा, हे लक्षात ठेव. ते नातेवाईक म्हणजे सगळ्यात वाईट काम, सगळ्यात बेकार. कधी घात करतील सांगता येत नाही. त्यामुळे त्या नात्यांवर विश्वास ठेवू नको. हे जे तू ठेवलेस ना समोर, हे सगळे तुझे नातेवाईक आहेत, हे माझे गुरु आहेत, हे अमुक्त आहेत. विश्वास ठेवायचे लायकीचे नाही आहेत. मारून मोकळा हो. परत इकडं येतो. ज्या क्षणी इंद्रजिताचा हात युद्धामध्ये भात्यापर्यंत गेला त्या क्षणी अस्त्र आलं आणि तो हात उडवला. विभीषणाने सांगितलं होतं ते अस्त्र इतकं तेजोमय पाहिजे की इंद्रजिताच्या हालचाली ह्या विजेच्या पेक्षा जास्त चपखल आहेत. तेवढ्या जोरात ते लक्ष्मणाने अस्त्र सोडलं आणि बाण काढणार तेवढ्यात तो हात खांद्यापासून उखडला गेला आणि त्या अस्त्राचा वेग एवढा होता, स्पीड एवढा होता की तो हात उडाला आणि त्याच्या पत्नीच्या महालाच्या सज्जेमध्ये जाऊन पडला. धाडकन आवाज झाला. सुलोचना याची पत्नी बाहेर आली. काय झालं? तर हात पडलेला. तिने ओळखला, हा माझ्या पतीचा हात. असं कसं झालं? ज्यांनी 14 वेळा इंद्राला मारलं त्याचा हात माझ्यासमोर येऊन पडतोय. केवळ अशक्य, केवळ अशक्य. आणि त्या हातालाच तिने विचारलं, हे कोणी केलं? सांग, हे कोणी केलं? एवढा तू पराक्रमी अजय असा तुझा हात तोडून, म्हणजे देह आणला, देह पडला असता तर गोष्ट वेगळी. जो हात तोडतो पराक्रम, आपण म्हणतो ना की पराक्रमी माणसाचा हात पाय तोडून टाका, तर हात तोडणं काय आहे? तर तसा येऊन पडलेला त्या हातात तसाच गेलेला लिहिलं गेलं तिच्या जमिनीवर. घरच्यांनी गद्दारी केली, घरच्यांनीच गेली, उठली, रावणाकडे गेली. रावण दरबारात होता. कळलं असं असं झालं. रावणाला सांगितलं, तुमच्या मुलाला मारलं, त्याचा हात तोडला. ते ऐकल्याबरोबर रावण उठला, पण शांत झाला, मनातनं घाबरला. कारण त्याला माहिती होतं जोवर इंद्रजित आहे तोपर्यंत मी आहे. आणि तळतळला. कोणाच्या नावाने? विभीषणाच्या नावाने. कारण गुपित फक्त रावणालाच माहिती होतं, विभीषणालाच माहिती होतं, तिसऱ्या व्यक्तीला, बायकोला पण माहीत नव्हतं. असं गुपित रावणाने तो हात बघितल्या लक्षात आलं की गुपित फुटलेला आहे, घरचा माणूस फुटलेला आहे. बिथरलेला रावण उभा होता आणि ती सुलोचना रावणाला म्हणते की मी जाते, आणि ज्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं त्याला मारल्याशिवाय मी काही परत येत नाही. रावण म्हणतो ठीक आहे, जा. इतकी सहज गोष्ट. दरबारातले माणसं ताबडतोब तिथं उभी राहतात. युद्धाच्या वेळी जसे जे जमा असतात ना, आपण टीव्हीवर बघतो, लढणारा लढत असतो, बाकीचे असे 5-6 जण त्या खुर्च्या घेऊन बसलेले असतात. काय घडते नुसतंच नंतर हा हू करत असतात. तसं रावणाच्या बाजूला उभे असलेले सरदार, महाराज काय करताय? सुनेला, तरुण सुनेला तुम्ही पाठवताय राम लक्ष्मणकडे, ते पण तरुण आहेत, लक्षात घ्या. त्याची बायको तुम्ही पळवली आहेत. मुलगा तर गेलाच, आता काही राहिलं नाही. तो राम माहीत नाही कशा स्वभावाचा असेल. उद्या सुनेला त्यांनी डांबून ठेवलं तर काय करणार? आणि तुम्हाकडे सीतेची मागणी केली तर तुम्हाला ते द्यावं लागेल. बाहेरची माणसं कान कशी भरतात. उदाहरण आहे,
रावणाचे नातेवाईक नव्हते, दरबारातली मंडळी होते. कसं कान भरतात? गाडी घेतली आहे, हो का? पण पगार तर तेवढा नाही, घेतला असेल हप्त्यावर. असं म्हणणार नाही, वा वा छान झालं, गाडी घेतली ना, सुंदर घेतलं. गळ्यात सोनं हार दिसतोय, नवऱ्याचा पगार झाला दिसतो, तो गव्हर्नमेंटमध्येच काम करतो, पैसे खातो. बाहेरची मंडळी. मुलगा पास झाला, हो का? काय त्याचं, तिथंच वडील कामाला आहेत, पेपर आणून दिला असेल. बाहेरची मंडळी. आग लावण्यामध्ये सगळ्यात पुढं. रावणाला आग लावायचा प्रयत्न केला की बघा, तरुण सून, सुंदर सून, तुम्ही रामाच्या आणि लक्ष्मणाच्या तावडीत ती जातीये प्रतिशोध घेण्यासाठी. रावण उठला आणि म्हणलं, मूर्ख आहात तुम्ही. गंमत कशी आहे बघा, श्रीकृष्णाचं अर्जुनाला सांगणं, माऊलींचं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिणं आणि ज्याच्यात ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं ही उदाहरणं लक्षात येण्यासाठी पुराणांमध्ये ह्याचा केलेला वापर किती सुंदर आहे. रावण म्हणतो की ज्या राज्याचा राजा राम आहे, त्याचा भाऊ लक्ष्मण आहे आणि पत्नी सीता आहे, तिथं कुठल्याच स्त्रीला धोका नाही, तिथं कुठल्या स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे, तिला जाऊ दे. असा शत्रू हवा. शत्रूवर सुद्धा विश्वास ठेवणारा रावण, कोणावर विश्वास न ठेवणारा आपल्या शत्रूवर विश्वास ठेवता, म्हणून रावण प्रसिद्ध झाला. 3 अवस्थात गेल्या बरं का. ना रामाची रावणाची मैत्री होती, नव्हती. ना सखा होता, नव्हता. ना नातेवाईक होता, नव्हता. ना मंडळींमध्ये होता ओळखीच्या, नव्हता. पण शत्रू कसा असावा हे जसं भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की अरे लढतोयस, त्याला मारलंस ना, तुझी सोडून दे अर्जुना, तू काय मारतोस, तुझी ओळख त्याच्यामुळं. कोणाला मारलं? एखाद्या छोट्या त्याला मारलं तर काय उपयोग नाही, मोठ्याला मारलं तर तू खरा योद्धा, तर तू. मग इथं रामायणामध्ये स्टेटमेंट कोण करतंय, बोलतंय कोण? रावण. स्तुती कोणाची? सगळ्यात मोठ्या शत्रूची. खात्री कोणाची? सर्वात मोठ्या शत्रूची. ज्याला मारायला टपलाय, ज्याची पत्नी बंदिवान ठेवलेली आहे. झालं, हे सगळं ऐकलं आणि ती मंदोदरी भडकली. काय म्हणजे काय काय नवरा आहे का काय, मूर्खाचा बाजार आहे म्हटली. ताड 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 आले. तुम्हाला काही कळतं का, काही अक्कल आहे? काय चालवलेत म्हणे. मुलाचा हात घेऊन आपली सून आली, कशाला तर सीतेला ठेवलं. मला एक सांगा, तुमची सगळ्यात आवडती बायको कोण? मंदोदरीने रावणालाच प्रश्न विचारला. रावण म्हटलं, ही काय वेळ आहे का प्रश्न विचारायची, प्रसंग काय, तू विचारतेस काय? मंदोदरी म्हटली, मला माहीत नाही, मी वीरांच्या घरातली आहे. वीर मरण आणि जन्म मृत्यू हे मी आधी चिकार पाहिलेले आहेत, त्यामुळं माझा मुलगा काही भ्याड नव्हता, मला त्याच्यावरती गर्व आहे. मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमची आवडती बायको कोण? रावण म्हणतो, तू मूर्खासारखा प्रश्न विचारले, तुला माहिती आहेच माझी आवडती बायका कोण? मंदोदरी म्हणते, उगाच काहीतरी इकडे तिकडे उत्तर देऊ नका, तुमच्या बायका किती हे आधी सांगा. रावणाला विचारते, तुमच्या एकंदरीत मला माहिती असलेल्यापेक्षा अजून वेगळ्या बायका किती तुम्ही मला सांगा. एकादशी होती त्या दिवशी, लक्षात घ्या. आपण जेव्हा अभ्यास करतो की नाही, तिथी सकट सगळं माहिती पाहिजे. एकादशी होती, रावण एकादशी करायचा आणि तो एकमेव दिवस होता की त्या दिवशी रावण खोटं बोलायचा नाही. बरोबर मंदोदरींनी सगळी गणितं कशी तो परमात्मा जुळवून आणतो बघा. रावणाला प्रश्न विचारला, आता बोल, किती जणांबरोबर भानगडी? 80,000 बायका, 4.5 लाख लोकांचं रावणाचं कुटुंब होतं.
म्हणजे आजच्या काळामध्ये एक गठ्ठा मतदान, एकाच घरातलं, दुसरीकडे जायची गरज नाही. सोन्याची लंका होती. असा रावण आपल्या पत्नीच्या प्रश्नाला उत्तर देतोय. एकादशी करणारा दशग्रंथी रावण, जो धर्म पाळत होता अधर्म वागून. बघा, नीट लक्षात घ्यायला पाहिजे. ते म्हणले एवढं होतं ना, नाही सांगू शकत ना, तिला का आणलीत? तिच्यामुळे एवढं वाटळं लागलेलं आहे. एक तर तिला धरून आणलीत, ना तिचा भोग घेतलात, ना तिच्याशी लग्न केलं. कशाला ठेवलंय तिथं तिला? म्हणला ती पतिव्रता आहे. मग म्हणली मी कोण आहे? तूही पतिव्रता आहेस. पण मग ठेवलंय का तिला? आत्ता परत करा, सगळं संपेल. नाही करणार म्हणली. अहंभाव. रावण संपेल आणि तुला माहित नाही, तू गप्प बस. मंदोदरी म्हटली काय बोलणार, काय काय माझ्या नशिबी बघायचं ठरवलेलं आहे, समोर आहे, माहीतच नाही. म्हणले असू दे. मग म्हणले निदान तिला तुम्ही आपलंच करायचा काहीतरी प्रयत्न केलात का? केला का नाही? केला म्हटला, पण चूक झाली. कुठं चुकलात? प्रसंग बघा, सून समोर त्या इंद्रजिताचा, आपल्या नवऱ्याचा, ती पतिव्रता होती. आपला नवऱ्याचा हात काय बोलतोय, काय लिहितोय हे कळणारी ती पतिव्रताच. अशा पतिव्रता त्या मूर्खांच्या दरबारामध्ये रावण उभा, मंदोदरी हा प्रश्न करते की काय बोलला? म्हणली पळाला ते जेव्हा तिला मी आणलं उचलून आणि म्हणले चुकून माझ्या तोंडातनं माई भिक्षावाडा म्हणून गेलं. म्हणले खानदानी म्हणले मी, माझ्या शब्दाला, माझ्या खानदानाला जागणारा आहे. आई तिला म्हटलं, चुकून माई म्हटलं गेलं, कसा हात लावणार? मंदोदरीने डोक्याला हात लावून घेतला. तर म्हणले काय मूर्ख बिरखा आहात का तुम्ही? जर तिथंच कळलं होतं चूक झाली, मग आणलंच का? म्हणले मला लोकांनी नावं ठेवली असती. तिन्ही लोकांमध्ये विजय करणारा एका स्त्री समोर हरला नाही म्हणले, म्हणून उचलून आणली, हात नाही लावला म्हणले. ती म्हटली तरी मी तिच्याशी लग्न करू शकत नाही म्हणले, राणी करू शकत नाही, पण म्हणले परत देणार नाही. मंदोदरीला गणितच कळलं नाही, काय नक्की काय बोलतोय. आपला नवरा वेडा झाला बोलतोय, नक्की काय बडबड करतोय, काय करतोय. इकडं हीच अवस्था भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते. सगोत्र धर्माची स्थापना करताना गुरूंनी केलेलं मार्गदर्शन, गुरूंनी दिलेली दीक्षा जशी रावणाने जन्मभर पाळली, त्याच्यानंतर त्याचं गोत्र, ज्या गोत्राचा दशग्रंथी होता रावण, तसे नियम त्यांनी पाळले. आणि त्या यज्ञामध्ये मंदोदरीला म्हटले तू मूर्ख आहे. सगळे जेव्हा मेले तेव्हा रावण फक्त शिल्लक राहिला. तेव्हा मंदोदरीला म्हणाला, तुला काय वाटलं की मी सीतेसाठी केलं? राक्षस कुळाचा उद्धार परमेश्वराच्या हातून होण्यासाठी सगळ्यांना अगोदर त्याच्या पायाशी वाहिलं. आता शेवटचं शिरकमल हे माझं वाहिलं जाणार. तिथं राक्षस कुळ संपेल आणि राक्षस कुळाचा उद्धार होईल. असा तो रावण होता, जो इथं महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतोय, सांगतोय. गुरु गोत्र आणि यज्ञ कसा हवा हे सांगितल्यानंतर अर्जुन प्रश्न करतोय श्रीकृष्णाला, हे सगळी तुम्हाला बडबड करतोय, त्याला शास्त्रीय आधार काय, कुठं घडलं होतं अगोदर, मला पुरावे दे. तर एका ग्रंथकारांनी हे पुरावे दिले, भगवद्गीतेत नाही आहेत.
हे पुरावे तिथं दिलेले आहेत की हे असं घडलं. परशुरामांचे वडील याज्ञवल्क्य, आई रेणुका, चालू कुठनं झालं? कर्मयोगाचं आहे, चालू कुठनं झालं? बायको नदीवर गेली स्नानाला, डोकं फिरलं या माणसाचं, ऋषीचं. पोराला सांगितलं जा आईचं मुंडकं सोडव. कुठं गेली? इतके कृपेश, डोकंच इतकं तापट, काही नाही. वडिलांची आज्ञा, गेला, मारून टाकलं. आईचं मुंडकंच उडवलं रेणुकेचं. तो परशुराम, तोही अंशात्मक अवतार आहे. मग तेव्हा कर्म अशा तऱ्हेने चालू झालं. मग त्याच्यानंतर ते मनूकडं आलं. मनूचं रहस्य म्हणून एक पुस्तक आहे, डॉक्टरांनी मला तेव्हा ते घ्यायला सांगितलं होतं. शोध वेदांच्या मूलतत्वाचा हे पुस्तकाचं नाव आहे. पुण्यामध्ये खडीवाले वैद्यांकडे ते पुस्तक मिळतं. आणि त्याच्यामध्ये मनूचं रहस्य म्हणजे भगवंतानी भगवद्गीतेच्या अगोदर अर्जुनाला ज्या गोष्टी अर्जुनाने प्रूफ मागितलं ना त्याच्याकडं, हे सगळं कर्मबिर्माचं जे सगळं तू ज्ञान जे सांगतोयस, हे पहिलं विद्यार्थी मीच आहे का अगोदर घडलेलं आहे कधी? तुला याच्यात कॉन्फिडन्स तू कसं सांगतोस? हे अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला विचारतो ना, तेव्हा तो त्याला म्हणतो हे अगोदर घडलेलं कोणी ऐकलं आहे? काही आहे? रेकॉर्ड आहे? काही कुठे दिलेलं आहे? तेव्हा हे श्रीकृष्ण सांगतोय हे कसं आलंय आणि तुझ्यापर्यंत येऊन थांबलंय. मग विश्वारूप राजाकडंत गेलं आणि तिथनं पुढं हे कर्माचा सिद्धांत हा तिथनं फिरत आलंय. कर्म काय आहे आणि सांख्य काय आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास, सगळ्यांचं योग हा जिचा सगळ्यात जास्त वापरला गेला आहे, तर ते मनूच्या साम्राज्यात वापरला गेलेला आहे. आणि तिथनं हे पुढं आलेलं आहे. शोध वेदांच्या मूलतत्वाचं हे पुस्तक त्याच्यासाठी वापसायला लागेल. जे श्रीकृष्णानं सांगितलं बाबा हे पुरावे अजूनही आहेत, आपल्या शास्त्रात आहेत, दिलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी भगवंत हा तिथं होता. तू मला ओळखलं नाहीस, तू फक्त मला मित्र गुरु पाहिला. अरे मूर्ख माणसा, मी होतो म्हणून तर सगळं गोष्ट आहे. तुला शत्रूही ओळखता आला नाही. माऊलींनी वेगळ्या भाषेत सांगितलं. माऊलींचं निरूपण जे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली गेली त्याच्यावरती ज्यांनी भाष्य केलं त्यांनी सांगितलं, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, तुकाराम महाराजांचं घेतलं तर बंबाजी कोणाच्या मुळे ओळखला गेला, रामेश्वर पंत कोणाच्या यांनी ओळखले गेले. त्रास इतका दिला तुकारामांना, पण गाथेत नाव आलं. विलनचं नाव गाथेत. लक्षात घ्या, मित्र आणि सखा. विसोबा खेचारांनी माऊलींना इतकं छळलं, कोणीच छळलं नाही. शत्रू त्याच ताकदीचा हवा. माऊलींनी त्याला शत्रू मानलंच नाही. उद्धार झाला. सखा. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये रामदेव शास्त्रींचं नाव आलं, रामशास्त्रींचं, बंबाजीचं नाव आलं. इतकं वाट लावली तुकाराम महाराजांची. रावणाचं नाव स्वतः परमेश्वराला समोर यायला लागलं. त्याचंच काय, ज्या श्रीकृष्णाने ही भगवद्गीता सांगतोय त्याच्या जीवनातला पूतना कोण होती? आली राक्षसीन. त्या कृष्णाला स्तन दिलं. कृष्णाच्या लक्षात आलं भगवंत होता, लीला कशी दाखवणार, लहान होता. लगेच सांगितलं तर सगळंच बोंबाबोंब. स्तनाला तोंड लावलं, डोळे मिटून घेतले आणि शिवाला आवाहन केलं. विष पिणारा तो शिव आलं. शिवतत्व जागृत झालं. त्यातलं विष काढून घेतलं गेलं. दूध उरलं, कृष्णाने प्यायलं. दूध संपल्यानंतर उरलं ते रक्त.
ते असुरांनी प्यायलं आणि तिथं ती संपली. ऐकायला ह्या सगळ्या गोष्टी एकत्र थोडं जरा भेसळ वाटेल की इकडचं कशाला, कुठल्या याच्यातनं काय, कुठं काय आणलंय, काय सगळ्या 10 ठिकाणच्या गोष्टी. कारण हाच ज्ञान विज्ञान संन्यास योग आहे. जे आहे ते नाही आहे, जे नाही आहे तेच आहे, जे कुठलं आहे तेच विज्ञान आहे, आणि जे विज्ञानात नाही आहे तेच ज्ञानात आहे, आणि जे ज्ञानात आहेच तोच संन्यास आहे. आणि ज्ञान आणि विज्ञान जिथे एकत्र झालं तो संन्यास मार्ग आहे, आणि विज्ञान आणि संन्यास जिथं जरा कळलं तो ज्ञानमार्ग आहे. हे भगवंत सांगतायत अर्जुनाला. अर्जुन म्हटला आत्तापर्यंत सांगत होतात ते थोडं तरी कळत होतं, आता तर काहीच कळत नाही आहे. एवढं तुम्ही मला गोंधळून टाकलेलं आहे भगवंता. म्हणल्या फक्त गुरुवर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, मी सांगतोय तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय, फळाची अपेक्षा करू नको, युद्ध कर. झालं. अर्जुन म्हणला परत तुम्ही तिथंच आलात. जीवनामध्ये अर्जुना, जी गोष्ट गुरु सांगतो, जी व्यक्ती करते त्याचं फळ उत्तमच असतं हे तू लक्षात ठेव, पण त्या शिष्याला सुद्धा परीक्षा ही द्यायलाच लागते. मागं एक उदाहरण सांगितलं होतं की वैजयंती म्हणून एका व्यापाराची मुलगी, प्रचंड श्रीकृष्ण भक्त, कायम मनामध्ये कृष्ण 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 कृष्ण, त्याच्याशिवाय काही कळाचंच नाही, काही दिसाचंच नाही. अंगावर दागिने सगळे, व्यापाराची मुलगी. एक चोर बघतो तिला, मंदिरामध्ये आलेले ही सकाळी कृष्णाचं दर्शन घ्यायला, आणि तो चोर म्हणतो की चांगलं गिराईक आलंय, दागिने भरपूर आहेत, दिसतीये पण वेडी, कृष्णाची वेडी दिसतीये, हिलाच आपण गायब करू, पळवून नेऊ आणि सोनं पळवू. झालं. तिला घेतो, तिला सांगतो तुला कृष्णाचं दर्शन पाहिजे ना, मला त्यांनी पाठवलंय तुझा गुरु म्हणून. ती इतकी बाबडी असते, ती म्हणते हो, कुठे आहे कृष्ण? ते म्हणते चल, इथल्या जवळच्या जंगलात आहे. आणि मला गुरु म्हणून पाठवल्याबरोबर त्या क्षणात त्या मुलीच्या मनामध्ये, त्या माणसाच्या, त्या चोराच्या बाबतीत, तिला माहीत नसतं हा चोर आहे, पण गुरुतत्व जागृत होतं की हा माझा गुरु आहे, भगवंतानी पाठवला आहे. जायला लागते. तो चोर मध्ये थांबवतो तिला म्हणतो थांब जरा, जंगलात दरोडेखोर आहेत, सोनं बिनं जर तुला बघितलं तुझ्या अंगावरचं तर ते लुटतील आणि तुला मारून टाकतील, तुला भगवंताचं दर्शन होणार नाही. ती म्हणते अगदी बरोबर आहे. सगळं गळ्यातलं काढते, हातातलं काढते, बांधते आणि त्याला देते, म्हणजे हे घ्या. चोर तिला घेऊन जातो जंगलामध्ये, एका झाडाला बांधून ठेवतो. ती म्हणते हे काय? ती म्हणे परमेश्वराचं दर्शन. परमेश्वर कसा दिसेल? आपले हात वगैरे ते जर सुटले असतील तर तू ते सहन नाही करू शकणार, पडलीस तर त्याचं दर्शन होणार नाही. तू बांधूनच तुला मी ठेवतो. भगवंताला भेटायचं तर काही हाल अपेक्षा सहन करायला लागतात. चोर त्या बाईला सांगतोय का, तर त्याला पळून जायचं असतं म्हणून तिला बांधायचं असतं, आणि तिला झाडाला बांधून ठेवतो. ती बिचारी आपली मनामध्ये कृष्ण 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 कृष्ण. इकडं संध्याकाळ होते, व्यापाऱ्याला कळतं की पोरगी आपली काय आलेली नाही, मंदिरात गेलेली. व्यापारी म्हणतो कुठं गेली ती शोधायला पाहिजे. एक जण म्हणतात जंगलामध्ये एका बरोबर जाताना पाहिलं. व्यापारी जातो, घोडा काढतो, जातो, मुलीला झाडाला बांधलेलं बघतो जंगलात. म्हणतो काय गं वैजयंती, तू इथं कशी काय, तुला कोणी बांधलं, आणि आहे काय तुझ्या अंगावरचं सगळे दागदागिने कुठे गेले? म्हणजे गुरुनी बांधलंय. भगवंताची भेट होणार आहे बाबा. ते म्हणजे मूर्ख आहेस की काय, तुला लुटलं सगळं, म्हणले सगळं लुटून नेलं आणि तुला बांधून ठेवलंय त्याच्या मागं जाऊ नये म्हणून. ते म्हणते नाही, तुम्ही मला सोडवू नका, तुम्ही परत जा, मी सुखरूप आहे, तुम्हाला दिसले ना मी सुखरूप आहे, तुम्हाला असं वाटतंय का मी कुठल्या त्रासात आहे? बाप म्हणतो पोरगी वेडीच झाली. बाप निघून येतो. झालं. कृष्ण 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 एक रूपता. तिथं कृष्ण पौडलेले असतात. नारद मुनी येतात, काय करताय स्वामी, हे बघा काय चाललंय तुमच्या राज्यात. हिला जंगलात आणली, लुटली, आणि काय आहे?
विष्णू म्हणतात, अरे तूच बघ, तू सेवक ना माझा, तू जाऊन काहीतरी कर. जा तिला सांग, मूर्खपणा करू नकोस, तो चोर होता, तुला लुटलेला आहे, तिला सोड, तिला घरी जाऊ दे, त्या चोराचं काय करायचं ते नंतर मी बघतो. झालं. नारद मुनी जंगलात. आवाज येतो, नारद मुनी आले. ती बघते, नारद मुनी नमस्कार करते. मुनिवर्य नमस्कार, ओळखते नारदाचा गेटअप सगळा. मुनिवर्य नमस्कार. ती म्हणते, मूर्ख मुली, अगं तो चोर होता. नाही नाही म्हणले, माझे गुरु आहेत, भगवंताचं दर्शन घडवून आणणार आहेत, त्यांनी मला शब्द दिलाय, माझा विश्वास आहे, गुरुतत्वावर माझा विश्वास आहे. ते म्हणले, अरे कसलं गुरुतत्व, अगं कसलं काय, फसवून गेला, तुझे दागदागिने लुटून गेलं, भगवंतानी मला पाठवत आहे, मी नारद तुला सोडतो. नारद सोडला जातात. हात लावायचं नाही म्हणले, अजिबात हात लावायचं नाही. माझं भगवंत समोर दिसणार, माझे गुरु येणार, ते मला ओळख करून देणार भगवंताची, मगच मी म्हणले मोकळे होणार. मला कोणी हात लावायचं नाही, मला शिकवायला जाऊ नका. आणि जर तुम्ही नारद स्वतःला म्हणून घेत असाल तर मी नक्कीच, माझ्या गुरुवर विश्वास आहे. त्याच्या एका भेटीमुळे त्यांनी आज बांधले, दुसऱ्या दिवशी नारद हजर. नारदाचं दर्शन झालं म्हणजे माझ्या गुरुची ताकद किती आहे. नारद डोक्याला कपाळावर हात मारून घेतात, या बाईला कसं समजावायचं, काही सांगण्याच्याच पलीकडची आहे. परत रिटर्न विष्णूकडे येतात, म्हणतात, हे असं असं घडलं, असं असं झालं, पण कायम तुमचं नावच म्हणली मुखात, कृष्ण कृष्ण कृष्ण. भगवंत म्हणतात, आता मलाच काहीतरी करणं भाग आहे, चला. येतात विष्णू श्रीकृष्ण रूपामध्ये, नारद आणि त्या बाईच्या समोर येतात. म्हणजे, अगं वेडे काय करतेस, जसं नाम घेते तोच मी, असं करू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला सोडतो. हात लावायचा नाही. कशावरनं देवात. आता कोणाला प्रश्न विचारलाय, कृष्णाला, भगवंताला, विष्णूला, कशावरनं देवात. तो म्हणतात, तू काय वेडीबिडी आहेस का, तुझ्यासाठी मी स्वर्गात ना आलो, हा नारद, पण मलाच प्रश्न विचारतेस. माझा गुरु येऊ दे, त्यांनी तुम्हाला सांगू दे की हा देव आहे, तेव्हा मला विश्वास बसेल. झालं. इथं देवसुद्धा डोक्याला हात मारतो. नारदाला म्हणतो, त्या नालायकाला धरून आण इथं, नाही तर मी इथं, तू इथं, ही इथं, आणि माझ्या डोक्याला त्रास. नारद जातात, त्या चोराला धरतात, म्हणतात घेऊन येतं. चोराला घेऊन येतात. आल्या आल्या ते श्रीकृष्ण त्या चोरावरती भडकतात, त्याला मारायला लागतात. त्याबरोबर ती म्हणते, कृपा करून मारू नका, कृष्णा त्याला वाचव, कृष्णा माझ्या गुरूंना वाचव. इकडं नारद डोक्याला हात लावून असतात, तिकडं श्रीकृष्ण त्या चोराला तडाख्या देत असतो आणि ही सांगते, कृष्णा त्या चोराला म्हणजे त्या गुरूंना वाचव. तो चोर त्या वैजंती जवळ येतो आणि सांगतो, मी चोर आहे, खरंच हे देव आहेत. ती म्हणली, नाही, तुम्ही माझे खरंच गुरु आहात. हे जरी देव असले, ते जरी नारद असले, तरी त्यांचं दर्शन आज तुमच्यामुळे मला घडलेलं आहे, नाही तर ते घडलं नसतं. मला ते मोठे नाहीत. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कर्मयोगामध्ये अर्जुनाला सांगितलं की तू मला ओळख, गुरुतत्व काय जर तुला कळलं तर अर्जुना तुझ्या मनातले प्रश्न मिटतील, नाही तर अन्यथा ह्या वैजंतीसारखा तू पण फक्त विचारांच्या झाडाला बांधला गेलेला आहेस. क्षणभर त्या मैदानामध्ये अर्जुनाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणते, भगवंता माझं चुकलं, मी तुला ओळखायचा चुकलं. तू आत्ता बोलताना मी तुझा सखा आहे, मित्र नाही. तू माझा सारथी नाहीस, तू सखा म्हणून मला हे सांगतोयस, हे मला कळतंय. मी धनुष्य उचलतो, युद्धाला तयार होतो. फक्त एकच प्रश्न राहिला आहे. श्रीकृष्ण म्हणतो, विचार पार्था, विचार. मला आनंद आहे की युद्धाला तयार झालेला आहे. म्हणजे ही जी तू कथा सांगितली आहे भगवंता, तू ज्या कथा सांगितलेल्या आहेस, याला काही विज्ञानाची जोड आहे का?
ही तू सांगितली आहेस मला तुझ्यावरती एक मी तुझा दास, मी तुझा मित्र म्हणून विश्वास ठेवतो. पण जग ह्याच्यावरती विश्वास कसा ठेवेल? याला विज्ञानाचा आधार काय? हे ज्ञान आहे, हे विज्ञानाला धरून आहे, ही गोष्ट झाली. तू सांगितलीस ती गोष्ट झाली, तू जे पुरावे दिलेस या गोष्टी झाल्या, तू मला तसा दाखला दिलास. पण वैज्ञानिक दृष्ट्या विज्ञानाच्या मार्फत ह्याला पुरावा काय? हे ज्ञान काय आहे? हे विज्ञान काय आहे? आणि हा संन्यास काय आहे? हे भगवंता तू मला समजावून सांग, म्हणजे मला कळेल आणि माझ्या मनातली शंका दूर होईल. आणि मग भगवंत तिचं ज्ञान विज्ञान संन्यास योगाला सुरुवात करतात. आज इथं थांबू. श्रीराम.